अगं काय काय किती छान वाटतंय ना इथे येऊन. हो खरंच खूप छान वाटतंय शिवा. शिवा एवढं टेन्शन फ्री झालोय ना मी आज, काय तू विचारूच नकोस. भाई शिवा आज आपलं लोन सँक्शन झालंय. आता फक्त अप्रूव्ह होऊ दे, डायरेक्ट घर बुक करतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागायला येतो. आपण हे बोलायला एवढ्या लांब आलोय का? अगं लोनचे हप्तेच केवढे असतात ना, तेवढं बोलायला नको का? काय करायचं कसं करायचं, हो की नाही? मग कशाला फालतू गोष्टी बोलतोय? शिवा लग्न काय खायची गोष्ट वाटली तुला? अरे बाबा प्लॅनिंग असतं, स्ट्रॅटेजीज असतात, मंडप हॉल रिस्पॉन्सिबिलिटी केवढं आहे काय काय. ए बाबू हा? तो दगड एकटाच मागे वाट बघतोय. दगडाचं काय, तो तिकडेच असतो, त्याचं काय कौतुक? त्याला सांगते तुला अगं काय सांगते. करतेस काय? अगं शिवा तू पण ना तिकडे. अरे आम्ही काही करत नव्हतो. चाल तिकडे. इकडे तू महिना, इकडे तू. अरे दो हंसो का जोडा, इकडे दोन्ही. इकडे तू. आम्ही काहीच करत नव्हतो. नाही काही करत तू, इकडे इकडे. हा गुटरगू ऐसा. बेटा कबूतरा का जोडा. काय करत होत रे? अहो काहीच करत नव्हतो आम्ही बसलो होतो फक्त, काही नाही होतो करत आम्ही, आई शपथ. हो ना. आणि मग दगडाच्या मागे कशाला गेले? दगडाच्या वरे बसायचं ना. अहो नाही तसं काही नाहीये, ऐका माझं प्लीज. आमचं काही लफडं बिफडं असं नाहीये, आमचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर. हा, आमचं पवित्र प्रेम आहे. हो सर असं काय करताय? अरे मग पवित्र प्रेम तर दगडाच्या मागे काय गेले? अरे हा ना, हा चांगल्या संस्कृत लोकांचा एरिया आहे. संस्कृतीचं रक्षण करणं आमचं काम आहे. अरे तुम्ही इथे येऊन असे हे गुटरगू करायची जागा आहे? नाही ऐका. नाही रे, हे चुकीचं आहे ना. अहो आम्ही सभ्य लोक राहता यार इकडे. अरे आम्ही पण सभ्यच लोक आहोत, आम्ही सभ्यच लोकांची. पकडले गेल्यावर सगळे असंच म्हणतात आम्ही सभ्य आहे. मोबाईल घे. नाही प्लीज 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 घरी सांगू नका. अहो आम्हीच 3-4 दिवसांनी सांगणार आहोत घरी. प्लीज त्यांना काहीतरी सरप्राईज पण राहिलं पाहिजे की नाही? प्लीज म्हणजे प्लीज. त्यांना सभ्य घरातले पोर आहे तुम्ही. 3-4 दिवसांना समजणार आहे. आई शपथ मग आज समजू द्या ना. तुमचं लग्नच लावतो मी इकडे. लग्नाचा फोटो उद्या पेपरामध्ये आला की त्यांना समजूच जाईल. लग्न बिग्न कशाला? हार काढ, बाशिंग भान. अरे नका हो. ऐका ना, ऐका ना माझं, ऐका ना. आमचं खरंच प्रेम आहे, आई शपथ प्रेम आहे आमचं एकमेकांवर. मग लग्न करा. बाई मी आता लाईव्ह जातो, आपण यांचं लग्न लाईव्ह दाखवू. अरे थांबा. अरे भाई बाबा थांब ना. करतो आम्ही तुमच्या मनासारखं करतो, काही प्रॉब्लेम नाहीये. शिवा आपलं प्रेम आहे ना, करूया लग्न. असं जोर जबरदस्ती करू नका. करतोय आम्ही लग्न. लाव काय बाशिंग काय लावायचं ते लाव. पाहिजे बरं. अर्ध्यातून सटकून नको जाजो, गल्ली धरून मारीन तुले मी. का जाईन सटकून मी? का जाऊन सटकून म्हणजे? मी नाही पळणार आहे, सांगितलं ना तुम्हाला. मी नाही पळणार. हा पण मी पळणार आहे. मला नाही लग्न करायचं याच्याशी. आई शपथ मला नाही लग्न करायचं काका याच्याशी. नाही नाही शिवा ऐक तिला, ती घाबरली आहे. तिला म्हणजे लग्न नाही करायचंय म्हणजे इथे लग्न करायचं नाहीये. आमच्या पद्धतीने आम्ही लग्न करू ना नंतर. अरे पहिले तुम्ही आमच्या पद्धतीनं लग्न करा, मग तुमच्या घरी जाऊन अनेक पद्धतीनं करायचं करत बसा. नाही काका, मला कोणत्याच पद्धतीने लग्न नाही करायचंय. जिथे आई बाबा सांगतील तिथेच लग्न करायचंय मला. काय? हो, मी याच्याबरोबर टाइमपास करत होते काका. आई शपथ मी याच्याबरोबर टाइमपास करत होते. टाइमपास म्हणजे? अरे यार तू आय लव्ह यू बोलतेस ना रोज मला. ए बाबू, तुला आठवतंय तू फोनवर खूप बोलायचास माझ्याशी. मला सगळं आठवतंय. तेव्हा सारखं सारखं मला सांगायचं की काहीतरी बोल ना शिवा काहीतरी. मग मला काहीच नाही सुचायचं. मग मी डायलॉग इम्प्रोवाइज करायचे. काय? हो, आणि मग सोप्पं काय बोलणार म्हणून मी आय लव्ह यू बोलायचे. सोपं म्हणून तू आय लव्ह यू बोलायचीस? हो. आय लव्ह यू. अगं माझ्यासारख्या मुलांना 3.5 वर्ष लागतात आय लव्ह यू बोलायला. आणि तू 3.5 वर्ष? मी तर रोज सगळ्यांना आय लव्ह यू बोलत सुटते. आणि ते हार्ट आहेत ना, हार्ट सोशल मीडियावर असे उधळत असते मी, उधळत. तू याला वेडी आहेस का यार तू? शिवा तुझ्या या इम्प्रोव्हायझेशन मुळे मी शिक्षण सोडून नोकरीला लागलो. तिकडे लोन काढलंय घराचं मी. आणि तू यार प्रेम नाही म्हणतेस माझ्यावर शिवा? ए बाबू, ए सोन्या, ए माझं प्रेम आहे तुझ्यावर. आहे ना. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर, पण ते लग्नावालं नाहीये, ते फिरायवालं
आई शपथ दादा, माझं याच्याबरोबर लग्नावाला प्रेम नाहीये, ते फिरण्यावाला प्रेम आहे. शिवा हे काय बोलतेस यार शिवा, प्लीज प्लीज यार असं बोलू नकोस यार शिवा. मी खूप स्वप्न बघितली आहेत यार तुझ्या बरोबर. आपलं घर असेल, आपण दोन दोन छोटी छोटी मुलं असतील, ती धावत माझ्याकडे येतील, मी त्यांना असं टॉवेल मध्ये गुंडाळेन. प्लीज यार शिवा यार. गप्प बस. मी सांगितलं तुला स्वप्न बघायला? अरे यार. मी बोलले तुला कधी स्वप्न बघायला? अरे पण- तुमच्या ना सगळ्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे. शिवा, ऐक ना. 2 दिवस दगडामागे यायला तयार काय झाले तर तू माझ्या गळ्यातच पडतोय. गळ्यात पडू नको, मी तुला आधीच सांगते. शिवा, मी गळ्यात पडतोय तुझ्या. तू गळ्यात पडतोय. मी गळ्यात पडतोय तुझ्या. अरे हो दादा प्रॉब्लेम नाही काका तो. इकडे साईडला काय बोल. हो भाऊ, हे मला काय सवयीचं प्रकरण दिसत नाही नाही. ना. हे डेंजर वाला प्रकरण दिसतंय भाऊ. अरे सगळेच फाशी उलटे पडले ना. हा ना, हे काय करायचं आता आपण? एक काम कर, हा मजनू आपल्या गळ्यात पडायच्या पहिले आपण इकडून सटकू. हा? चल निघ. दादा भाऊ 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 तिला समजवा ना भाऊ, प्लीज समजवा. काय समजू मला काही संबंध मला तुम्ही लग्न लावून देता ना, तिला समजवा ना प्लीज प्लीज. तू तुझं तोंड बनतो, मी प्रयत्न करतो. ताई तुझं प्रेम आहे ना याच्यावर आहे? नाही. मग कायला फिरवला गेलंय, कायला गंडावला बिचारायला? अरे इटली फिरली प्रेमात पडला ना तो त्या. अहो दादा, तुम्हाला कळत नाहीये का? माझं त्याच्यावर लग्नावाला प्रेम नाहीये, फिरण्यावाला प्रेम आहे. म्हणजे काय राहतं हे? मला सांगा, तुमचं लग्न झालंय? हो. जिच्यावर प्रेम होतं तिच्याशी झालंय? नाही. मग तेच सांगते दादा, तुमचं जिच्याशी लग्न झालंय ना, तिच्यावर लग्नावालं प्रेम होतं, आणि जिच्यावर प्रेम होतं ना, ते फिरण्यावालं प्रेम होतं. एवढं व्हेरिएशन असतं? अरे आमच्या टायमाला 2 टायमाला आम्ही करून मोके होऊन गेले, आम्हाला काहीच माहिती नाही एवढं. मला त्या टाइम मध्ये घेऊन चला ना. अरे मी पुढे मला सोप्या time ए बाबू, अरे मी काय. ए सोन्या, ए तू रडू नको ना. ओ मावशी, आता मी सांभाळतोय ना त्याला. तू रडलास तर मला त्रास होतोय. तू रडला तर त्रास होतो म्हणजे? तू करतेस त्याचा मला त्रास. तू रडू नको ना. भाऊ जाऊ दे. भाऊ, अरे हो काका, अरे भाऊ, अरे तू उभा राह, तू उभा राह. ताई त्याच्या चेहऱ्यावर पाय. चेहऱ्याकडे पाय. हा? अरे त्याच्या चेहऱ्यावरून पाय तुझ्यासाठी प्रेम असं झलकतंय. अरे अश्रूनी येते, धरण फुटेल वाटतंय. शपथ सांगतो, तुम्ही दोन्ही एकमेकांवर प्रेम करताना लगन कर माय त्याच्याशी मला जाऊ दे. तुम्हाला कळत नाहीये, काय? माझं त्याच्यावर लग्नवालं प्रेम नाहीये, माझं फिरण्यावालं प्रेम आहे. म्हणजेच काय दादा, हा? लग्न आणि प्रेम या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याशी लग्न झालं पाहिजे असं काही नसतं, आणि ज्याच्याशी लग्न होतं त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे असंही काही नसतं. दादा, जिथे लग्न होतं ना तिथे सेटलमेंट होते, आणि जिथे प्रेम असतं ना तिथे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते, आणि जिथे इन्व्हॉल्वमेंट असते तिथे सेटलमेंट नसते, आणि जिथे सेटलमेंट असते तिथे इन्व्हॉल्वमेंट नसते. त्याच्यामुळे ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याबरोबर लग्न झालं पाहिजे असं काही नसतं, आणि लग्न झाल्यावर प्रेम होणारच आहे बाबू. नाही पण लग्न करवा का नाही करवा? करवा करवा करवा, लग्न करवा. करवा बाबू, पण कोणाशी करवा? ज्याच्याकडे खूप पैसा आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, त्याच्याशी करवा ना. जो बावळट आहे, अतिउत्साही आहे, त्याच्याशी नाही करवा. शिवा बाबा, आमच्यासारख्या मुलांनी काय करवा? तुम्हाला फक्त फिरवा. अरे रडू नको म्हणजे काय बोलते? अरे नाही, मी जीवापड प्रेम. अरे हाव ताई, हे सोबत नाही तुम्हाला. प्रेम कोणाबरोबर, फिरणं कोणाबरोबर आणि लग्न कोणाबरोबर, हे सोबत नाही. लाज वाटेल पाहिजे तुम्हाला. हा, लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे. मी काय केलं? सर कशाला आला तिकडे दगडा मागे? काय यार, गरज काय होती? गलती झाली माझी. गलती झाली म्हणजे
नसता आला तर कदाचित तिला वाटलं असतं ना पुढे जाऊन माझ्याशी लग्न करावं बरोबर बोलतोय बाबू. हे आले नसते ना तर कदाचित मला असं वाटलं असतं लग्न करावं, पण ह्यांनी गोंधळ केलाय. मग करूया ना लग्न. वाटव ना आता, वाटव ना प्लीज, वाटव ना. तुला पण कसं कळत नाही बाबू, माझं तुझ्यावर लग्नावालं प्रेम नाहीये, फिरण्यावालं प्रेम आहे यार. अरे कुठलं प्रेम आहे अरे शिवाली? यार इथे कोणी मेच्युअरच नाहीये. माझ्या जनरेशनचं प्रेम मला मिळणार आहे की नाही मिळणार मला नाही माहिती. मी जाते शिवा थांब ना. शिवा थांब ना. शोधेन शिवा. माझ्या जनरेशनवालं प्रेम. मला जाऊ द्या, मी काही नाही करेल. तुम्ही नाही जायचं. अरे आई, तुम्ही नाही जायचं. मी तुम्हाला संस्कृतीची चाड आहे ना. नाही. आता मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या. अबे मी काय पोरी फिरवतो का? कशाला येतं तिकडे? कशाला येतं झेंडा घेऊन दगडा मागे? ते पोरं जे असतात मागे ते त्यांचं बघतील ना. तुम्हाला काय करायचं? आता मला लग्न नाही भाऊ. मला मुलगी नाही मिळाली तर मी गळफास लावून घेईन. मग मला मुलगी मिळवून द्या. लग्नासाठी मुलगी मिळवून द्या. माझ्याकडे पोरी नाही. तुमची मुलगी आहे? अरे झाली नाही अजून. मग तुमची बहीण आहे का? अरे लग्न कधीच झालं. मग तुमची बायको आहे? अबे माझी स्वतःची आहे ना ती. मग ती लग्नवाली बायको आहे की फिरवण्यावाली बायको आहे? लग्नवाली आहे, लग्नवाली. लग्नवाली बायको आहे. अबे तू मर. तुझ्या आयुष्यात लग्न काय काहीच होणार नाही. एक गाडी सांभाळताना आली, हा पोरगी काय सांभाळणार आहे? हा? मर, तू मरायच्या लायकीचा आहे. तिकडं ना झाडाखाली एक कपल बसले, त्याचं लग्न लावू आपण. भाऊ चला. अरे येणा झाला का तू? आता हे संस्कृती रक्षणाचे धंदे बंद केले मी ना. भाऊ का? अरे का म्हणजे काय, आताच्या जनरेशनचं लव अलगच राहतं भाऊ. म्हणजे फिरवायचं लव अलग आणि मॅरेजचं लव अलग. अरे येणा झाला का? लव मध्ये बी प्रॉब्लेम झाले आता. अरे काही संघटना नाही. आता तू अध्यक्ष, मी ना तू भाऊ. मायावजी भाऊ, आपण भाऊ, आपला- हा तुझा छोटा भाऊ. नाही, याचा नाही. कोणी असेल तर तो बी काढ आणि त्याला सांभाळ. अरे गैरा सायकी काय बे तो? आपली जाय संस्कृती बे, आहे ना भाऊ. तू बी जाय. अरे संस्कृती त्यांच्याकडे गेली बे. काय जायचं म्हणते? काय चाललंय यार माझ्या आयुष्यात? खऱ्या आयुष्यात पण मुलगी नाही, स्किट मध्ये पण मुलगी नाही.